नमस्कार मंडळी. टिकाऊ विनोदाच्या दणकट आणि मजबूत धाग्यांनी हास्याची उबदार रजाई विणायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. विनोदाची विविध वस्त्र शिवणारे सगळे कुशल विणकर इथे जमलेले, त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. हास्याच्या उबदार रजाईवर कौतुकाची नाजूक कशिदाकारी करायला तयार आहेत दोन्ही दर्दी हास्यरसिक. त्यांचंही स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, एका उपेक्षित लेखकाला मिळणार आहे मुलाखतीची संधी. बघूया या संधीचं सोनं होत आहे की माती. विनोदाचा हा भन्नाट ताल धरायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. क्या बात, क्या बात. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, टाळ्या थांबल्या नाही पाहिजे, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, टाळ्या सगळ्यांनी वाजवल्या पाहिजे. मामा मामा मी नर्तकीसाठी म्हणालो, पण टाळ्या नर्तकीसाठी. हरकत नाही तर मामा ओंकार भोजने, टाळ्या 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 टाळ्या. वा 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 वा. मामांबद्दल आता मी काय सांगू. मामा खूप मोठे ढोलकी वादक. नुसते हातानीच वाद्य वाजवत नाही तर तोंडानी देखील ते वाद्य वाजवतात. मामा चोंडका. मामा म्हणजे सब कुछ भोजने मामा असे आहेत. म्हणजे ते गातात सुद्धा. नका तर आपला हा जो कार्यक्रम आहे, तर MHJ कला महोत्सव शिंपल्यातले मोती हा कार्यक्रम 17 तास सुरू राहणार आहे आणि 7 तास तो आता सुरू आहे. आणि मामा प्रत्येक कार्यक्रमात वाजवतात आहेत. परत एकदा टाळ्या होऊन जाऊ दे मामांसाठी. नाटक म्हणू नका, दशावतार म्हणू नका, नमन म्हणू नका, तमाशा म्हणू नका. त्यांना म्हणू दे, नाही तर वाजवणार कसं ना. म्हणजे युथ फेस्टिवलचे स्किट्स सुद्धा मामांनी वाजवलेले आहेत. म्हणजे आयुष्यात मामांनी एवढे स्किट्स वाजवलेत की त्यांचं नाव ओंकार भोजने नाही तर ओंकार वाजणे असलं पाहिजे होतं. माय कॉमेडी. काय मामा, काय झालं? ठेचलं. मामा मी तुम्हाला आता विनंती करतो की तुम्ही AC रूम मध्ये जाऊन विश्रांती घ्या. माफ करा मामांचे हे जे पट्टे शिष्य, मामांचा भाचा आहे तो, मामांना ते बरोबर घेऊन आलेत. पण तुम्ही दोघंही आता AC रूम मध्ये जाऊन विश्रांती घेऊ शकता. पुढचा कार्यक्रम सुरू होतोय. नाही साहेब, आम्ही लोक कलावंत आहे, आम्हाला ते ACच्या रूम मध्ये नाही जमत. आम्ही इथं बसतो. अरे इथं मामा म्हणजे कसं आहे, तिथं ACच्या रूम मध्ये आहे ना, चैन नाही येणार आम्हाला. अच्छा. इथं कसं रंगमंचावर लोकांसमोर बसलं की जरा जिवंत असल्यासारखं क्या वाटतं. बात. इथं बसतो म्हणजे कसं नवीन माणसं येतील ना तुमच्या आता सगळे, तर त्यांच्याकडनं काय काय ऐकायला मिळेल, शिकायला मिळेल म्हणून. क्या बात है मामा, क्या बात है. मामा लाख मोलाचं बोललेले आहेत. म्हणजे लाख मोलाचं बोलतो तरी गर्व उराशी नाही. मामा क्या बात है. मामा म्हणजे शीघ्र कवीच आहेत. आणि शीघ्र कविता रचतो मी. नाही. तोडता आला नाही ओ जी. क्या बात. मामा आता मुलाखतीचा कार्यक्रम आहे. पण ते वातावरण आहे नो, मला माहिती आहे. राहू दे. तर आता शिंपल्यातले मोती हा कार्यक्रम आपण पुढे नेऊया. आपण बरेच मोती बघितलेले आहेत तिथे. आपण कलाकार बघितले, गायक बघितले, संगीतकार बघितले. कोणीतरी म्हटलेलंच आहे, शिंपल्याचे शोपीस नको, जीव अडकला मोत्यात. तर आता मी पुढच्या मोतीला इथे बोलू इच्छितो. लेखक, कादंबरीकार इरफान मुजुमदार. मामा त्यांची एंट्री झाली ना. अच्छा. नवा हंगाम नवं कॅरेक्टर नाही.
नमस्कार. येत आहे, हळूहळू येत आहे. नमस्कार, मी लेखक इरफान मुजुमदार. धन्यवाद. हे जे तोंडात जी लवंग ठेवली आहे ती टिकेल 15 मिनिटं. स्वागत करूया, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया लेखक इरफान मुजुमदार यांचं. टाळ्यांचा गजर नाही, टाळ्यांचा गाजर मिळालाय मला. सुरुवात झालेली आहे. नाही, पण हरकत नाही मामा, तुम्ही मी आल्यानंतर जे वाजवलं मला फार अत्यानंद झाला, कारण मी आल्या जे काही तुम्ही एक हुरूप दिलात मला. धन्यवाद. नाही, पण प्रेक्षक आहेत, काही घाबरू नका. येतील ना पडते. हा, येतील म्हणजे काय, घरी नाही गेलेले. हा, आता बसतील. पुढे हा म्हणजे लावणीचा कार्यक्रम आहे ना, येतील ते. या 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 बसा बसा. ते मुलाखती मधल्या मधल्या जागा भरतो फक्त. हरकत नाही, हरकत तर परवा संध्याकाळी उभा आहे बदलापूरला या गाजलेल्या कादंबरीचे लेखक मी काय लिहिलंय मी? परवा संध्याकाळी उभा आहे बदलापूरला या गाजलेल्या कादंबरीचे लेखक. माझ्या कादंबरीचं नाव हे परवा संध्याकाळी बदलापूरला उभा असं नाहीये, तर ते संध्या पर्वातील क्षितिजावर उभा व्लादिमीर असं आहे. मला माफ करा, ते सलग 7 तास कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे. त्यातल्या संध्या पर्वाला तुम्ही परवा संध्याकाळी केलं, क्षितिजाला तर कुठे सोडलं माहित नाही, पण व्लादिमीरला तुम्ही बदलापूर केलं. नाही, माफ करा, ते मी मनात बरोबर वाचलं. ते जरा करू नका. चांगली कादंबरी लिहिलेली आहे मी, आणि एकतर आधीच प्रेक्षक नसल्यामुळे मला जरा नाही, हरकत नाही. नाही, माफ करा, हरकत नाही. तर आपण यांचे किस्से जाणून घेणार आहोत, आपण त्यांच्या गोष्टी जाणून घेणार आहोत आणि त्यांची मजा घेणार आहोत. तर सर्वप्रथम मला इथे आमंत्रित केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार, शतशः आभार. लेखक म्हणून तुम्ही मला इथे बोलावलं, अत्यानंद झाला. तुम्ही घेणार माझी मुलाखत आता? हो हो. ते बोला. ठीक आहे. तर लेखक कोण असतो? लेखक म्हणजे आजी. आजीवर वाजवण्यासारखं काय होतं? हरकत नाही, हरकत नाही, हरकत नाही. हा, तर लेखक म्हणजे आजी. लेखक म्हणजे आजी. का आम्ही लेखक आजी का असतो? कारण लेखक आजीच्या गोष्टींसारखाच असतो. काय असतं मला सांगा, आजी जेव्हा गोष्ट सांगते तेव्हा तुमच्यासमोर नेमकं काय उभं राहतं? आजी उभी राहते की गोष्टीतलं जग? गोष्टीतलं जंगल. येस. मामा, मुळात तुम्ही वाजवतच का आहात? आता गोष्टीतलं जगला ते चुकून गोष्टीतलं जंगल म्हणाले. जंगल हा त्यांचा एक फंबल होता, त्यामुळे तुम्ही मुळात हे बसलेच काय तिथे? नाही. यांना आतमध्ये पाठवा ना, हो. किंवा यांचे हात मागे कुठेतरी बांधून ठेवा. नाही, मामा मुलाखतीचा कार्यक्रम आहे राऊजी हा. मी तर माझी सांगतो. मुलाखत व्हायला हवी. मी सांगतो त्यांना, तुम्ही बसा तुम्ही. मामा, नका वाजवू तुम्ही. नाही. मुलाखतीचा कार्यक्रम आहे की नाही? हा ते पटकन लक्षात नाही राहत हा त्याच्यामुळे. हा हा. नाही, बघा तुम्ही. हा, आनंद घ्या. हा. तर मी जे सांगत होतो की आम्ही लेखक हे त्या आजीसारखे असतो. आजी सर. आमचं काय होतं, आम्ही आजीसारखे ना त्या गोष्टीमागे दडतो. सगळ्यांना फक्त गोष्टीतलं जग दिसतं. काय होतं, पिढी सरते, आजी विस्मरण पावते, गोष्टींचा वारसा पुढे जात राहतो. समाजातलं चक्र मामा पुन्हा तेच होतंय. मामा, अरे सॉरी. मामा तुम्ही वाजवताय. तुम्ही प्रेक्षकांना आवडले.
मामा प्रेक्षकांना आवडलेला आहे. त्यांना बोला सांगा ना, त्यांना तुम्ही परत ते बोला ना. काय वाद्यवृंदाचा कार्यक्रम आहे का? नाही, प्रेक्षकांना आवडलं. अरे पण प्रेक्षकांना काहीही आवडतंय. मी प्रेक्षकांना- पहिलाच असा लेखक असे. एकदा बोला 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 बोला. अरे मी मनापासून सांगत होतो, पिढी सरते, वा 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 पिढी सर आजी विस्मरण पावते. वा वाजवू नका. नाही सॉरी माफ बस. नाहीच आहे हा मुलाखतीचा कार्य. मी पहिला असा लेखक असेल ज्याला वाक्याला वन्स मोर मिळतोय. हो हो हो. मुलाखतीच्या ते सुद्धा. नाही बसून घ्या हे बसून- नका करू. हो मामा काय होतंय, मी जे काही म्हणीन, जे काही बोलीन, त्याला तुम्ही काहीतरी एक चाल देताय. हा. त्याच्यामुळे माझ्या बोलण्याला सुद्धा लय लागते आणि मग लय लागते. बसून घ्या बसून घ्या. नाही प्रॉब्लेम काय होतोय, हे जे मामा इथे बसलेले आहेत त्यांचा जो एक हा भातचा इथे बसलेला आहे, नको तिथे ते वाजवतायत. अच्छा. होतंय काय, प्रत्येक माझ्या वाक्यावर ते रपाक दुमदुम करतात आणि मग प्रॉब्लेम होतो. हेच करताय तुम्ही. काय गरज आहे का या रपाक दुमदुमची? अरे नका वाजवू. ते रपाक दुमदुम नका वाजवू. अरे नका वाजवू रपाक दुमदुम. नका वाजवू रपाक दुमदुम. का मामा हे का वाजवतायत मला सांगा. तेच बोलतायत ना, त्याच्यामुळे ते वाजवून दाखवत. मी फक्त म्हणालो की रपाक दुमदुम नका वाजवू. अरे तेच नका बोलू रपाक दुमदुम. तुम्ही नका बोलू रपाक दुमदुम. तो आता रपाक दुमदुम नाही म्हणणार. नाही त्यांना कळतच नाहीये. मी शांत हो शांत हो. त्यांना करा म्हणजे त्यांना कळेल की काय वाजवायचं नाहीये. हा तुम्ही नका ते केलं त्यांनी, ते नका करू. हा माफ करा. हा तुम्ही प्लीज नका वाजवू आता. माझी मुलाखत होतच नाहीये. हा, हा, आपण- एकतर कुठे आहेत ते, बोलवा त्यांना. येतील येतील. मगाशी वन्स मोर ते करत होते. आहेत प्रेक्षक आहेत. या कोपऱ्यात आहेत आमचे पाहुणे आहेत तिथे. हो, हो. ते जे कोपऱ्यातले पाहुणे आहेत, त्या मगाशी पिवळ्या साडीतल्या बाई नाचल्या तेव्हाच ते उभे होते. हो, हो. त्यानंतर ते दिसलेच नाहीयेत मला. तुम्ही चिडू नका. आपला कार्यक्रम छान सुरू आहे. तुम्ही बसा. मला सांगा, असे लेखकांच्या मुलाखती कमी होतात असं? हो पण मग माझं तेच म्हणणं आहे की चांगलाच प्रश्न आहे हा, की लेखकांच्या मुलाखती कमी होतात. चांगला प्रश्न. पण आता जर एका लेखकाला या रंगमंचावर बोलवलेला आहे आणि हा एक दुर्लभ योग जर जुळून आलेला आहे, तर त्याची अनुभूती आम्ही घ्यायला हवी की. याची काय गरज आहे मामा? तुम्ही काय बोलले आता? मी काय वाजवलं ऐका बरं. काय आहे हे? दुर्लभ योग. ढोलकीमध्ये पण आहे, दुर्लभ योग. दुर्लभ योग. हां. परत दाखवा. तुम्ही करा. योग तुम्ही करा. दुर्लभ योग. 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 अजून काय बोललात तुम्ही? दुर्लभ आणि काय बोललात तुम्ही? मी दुर्लभ योग असं म्हणत होतो हा, की हा. मला त्याची अनुभूती घेऊ द्या. अनुभूती. 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 सहानुभूती. 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 अनुभूती. 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 सहानुभूती. 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 अनुभूती. 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 सहानुभूती. वा 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 वा. मामा क्या बात है रसिको, क्या बात है. हे खरे शिंपल्यातले मोती आपल्याला सापडलेले आहेत. मी काय समुद्रातलं प्लॅस्टिक आहे? मला पण शिंपल्यातला मोती म्हणूनच बोलवलं होतं ना. अचानक मी किनाऱ्याला लागलेलं प्लॅस्टिक आहे का? नाही पण माझी मुलाखत आहे का नाही का? मी तुम्ही जाऊ. तुमची मुलाखत आहे? अरे माझीच मुलाखत आहे सॉरी माझी इरफानची मुलाखत आहे हो की नाही? हो 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 रसिक हो इरफानची मुलाखत आहे. नाही रसिक हो इरफानची मुलाखत आहे, जो एक अमराठी लेखक आहे पण मराठीच्या प्रेमापोटी वाङ्मयात रस घेऊन तो कथा कादंबऱ्या लिहितो तो इरफान. हा रसिक हो अमराठी. नाही रसिक हो इरफान जो अमराठी आहे. हा रसिक हो इरफान मराठे. कोण इरफान मराठे? जरा गडबड होते. मी 7 तास गेले हे करतोय ना, त्यामुळे मला कळत नाहीये. रसिक हो इरफान. रसिक हो इरफान. हा हे जे शिंपल्यातले मोती आहेत ना ते अडकलेत तुमच्या. नाही माफ करा. ते थोडे ते सलग 7 तास करतोय त्यामुळे आहे. तुम्ही बसा ना, तुम्ही बसा. माझी मुलाखत आहे तर ती घ्या. हो
तर रसिक हो इरफान. हां, तर लेखक इरफान, गुड. ॲज ए लेखक म्हणून तुम्ही मला सांगा, तुम्ही लेखक कसे झालात? गुड क्वेश्चन. मामा थांबा मामा. मला बोलू द्या. एक चांगला प्रश्न आहे हा. हां, तर माझ्या शैशव अवस्थेत मी अनेक दुःख जवळून पाहिली. गरमागरम शिजवलेलं अन्न, ते उकिरड्यावरचं खरकट, यात दुभागली गेलेली, यात भरडली गेलेली मी समाज व्यवस्था पाहिली. हा जो दुःखाचा रोमॅन्टिसिझम जो आहे तो माझ्या धमन्यांमध्ये पार आतपर्यंत घुसला. तो मला माझा आक्रोश वाटला, त्यांचा दाह, त्यांचा क्षोभ मी कागदावर उतरवला. आणि माझी लेखणी त्यांचा टाहो झाली. त्यांचा नाही, माझा टाळो फुटायची वेळ आली आहे. मामा थांबा. सुपर हिट. बघूया मोत्यांबद्दल आपल्या हास्यरसिकांना काय म्हणायचंय. प्रसादा. तुफान, धुवाधार. सगळ्यात आधी मोत्यांच्या आधी 3 शिंपल्यांचं कौतुक करायला हवं. अभिजित पवार, सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी. वा 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 वा. असे शिंपले असतील तर प्रत्येकाला मोती व्हावंसं वाटेल आणि कितीही वर्ष त्या वाळूत लोळावंसं वाटेल. असे शिंपले आहेत आपल्याकडे. मला थ्रूआउट एक भीती वाटत होती. मी अख्खं स्किट चालू असताना अधूनमधून इकडे पाहत होतो, जर आपल्या वाट्याला बाबा आणि श्याम जर असे असले असते काय झालं असतं आपलं. पण आपल्याकडच्या म्युझिशियन्सना सुद्धा कधी थांबायचं आणि कधी वाजवायचं हे कळतं, त्यामुळेच प्रत्येक स्किट वाजतं. वा वा. अफलातून ऑब्झर्वेशन होतं. ओमकार, बने आजकाल बरेचदा तू बोलण्यापेक्षा वेगवेगळ्या तुझ्यातल्या किड्यांनी स्किट वाजवतोयस आणि ते इतकं वाजवतोयस की क्या बात आहे. म्हणजे तुझा हात सॉलिड आहे ढोलकीवर रे. ओमकार भोजने, तू ठार वेडा आहेस. ठार म्हणजे त्या शिंपल्यातले शोपीस नकोच्या पुढच्या ओळी आहेत ना, सूरही तू तालही तू, तसं आहे तुझं. सगळं आहेस तू, सगळं अफलातून. ओमकार राऊत, बोला अशी मुलाखत सुरू होते. बोला अशी माझी जर का अशी मुलाखत सुरू आहे मी निघून जाईन. फार कमी जागा होत्या तुझ्या वाट्याला, पण फार उत्तम वाजवल्यास तू. पृथ्वीक अफलातून बेरिंग होतं. अफलातून. वंडरफुल परफॉर्मन्स. सई. कडक परफॉर्मन्स. एकतर बॉईज ऑफ MH जे आहे, आज सगळ्या ऑल बॉईज आहेत. मजा आणलीत बॉईज. आय एम प्राऊड ऑफ यू. वा 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 वा. बढिया.